कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे यांचा कर्जत येथे जाहीर सत्कार करण्यात आला। कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। याचवेळी खालापूर तालुक्यातील टाटा स्टील आणि गोदरेज कंपनीतील कामगारांना कायमस्वरूपी करण्यासह त्यांच्या विविध मागण्यांसाठी महाएल्गार आंदोलनाची तयारी करण्यात आली। या आंदोलनाच्या बैठकीचे आयोजन जिल्हाध्यक्ष सुधाकर घारी यांनी केले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्वप्रथम तर आपल्या माध्यमातून तमाम माझ्या मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो। त्याचबरोबर ओणमच्या सुद्धा शुभेच्छा देतो। उद्या असलेल्या नारळी पौर्णिमा आणि भाऊ बहिणीच्या नात्याचं एक अतूट असलेल्या उत्सवाच्या निमित्ताने रक्षाबंधनाच्या सुद्धा शुभेच्छा देतो। आज कर्जत खालापूर मतदारसंघाच्या वतीने आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष सुधाभाऊंच्या नेतृत्वाखाली माझा सत्कार आयोजित करण्यात आला होता। मी त्याबद्दल मतदारसंघातील सर्व जनतेचे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींचे, कार्यकर्त्यांचे अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो। सन्मान अत्यंत कृतज्ञपूर्वक त्याचा मी स्वीकार करत असताना या मतदारसंघाला आणि या भागातील जनतेला अधिकाधिक न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न मी माझ्या आमदारकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही कर्जतला आला होता त्यावेळी मागे बोलला होतात की माझ्या ताटात असेल ते सुधाकर घारेला देईल, तर मग आता महामंडळाची हे लागत आहे महामंडळ आणि त्यामध्ये सुधाकर घारेंच्या वर्णी लागेल का? निश्चितच आदरणीय सुधाभाऊ असतील, हे गेल्या 15 वर्षापासून या विभागात नव्हे तर आज रायगड जिल्ह्यामध्ये काम करतात। स्वाभाविकच आहे 2024च्या झालेल्या निवडणुकीच्या थोड्याशा पराभवानंतर ते खचून गेले नाही, मात्र अत्यंत जिद्दीने आणि पोटतिडकीने या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्याकरता आज बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून योग्य पद्धतीने न्याय हा त्यांना दिला जाईल। आमच्या नेत्या आदरणीय सुनीत्रा काकी असतील, प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई असतील, भुजबळ साहेब असतील, मुश्रीफ साहेब असतील आणि जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटी आहे या बाबतीत महामंडळाच्या बाबतीतला निश्चितच त्यांना न्याय त्या ठिकाणी देईल आणि त्यासाठी आम्ही सुद्धा आग्रही निश्चितच राहू। समन्वय समितीची जी बैठक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकूण 32 जागा मागण्यात आलेल्या आहेत, मात्र आमदारांच्या संख्याबळावरती अंतिम फॉर्म्युला ठरेल। मग ह्याबाबत कर्जत विधानसभेबाबत तुम्ही कसं मत व्यक्त करता पुढच्या येणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये? नाही, समन्वय समितीमध्ये मी त्याचा सदस्य काही नाही, पण वरिष्ठ पातळीवरचे नेते, मग भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी आहेत, आदरणीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली असलेले शिवसेनेचे नेते मंडळी त्या ठिकाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सुद्धा त्या ठिकाणी नेते मंडळी त्या समन्वय समितीमध्ये आहेत आणि एकंदरीतच महायुतीमधला समन्वय राखला जावा त्याकरता ती समन्वय समिती आहे। आणि आत्ता आपल्या दिलेल्या माहितीनुसार जर त्या बाबतीत महामंडळांच्या जर एकंदरीत त्याचं वाटप त्या ठिकाणी झालं असेल तर निश्चितच कोकणाला आणि रायगडला त्याच्यात न्याय मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो। आमदार महेंद्र दळवी सातत्याने तटकरे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीवर टीका करतायत। राष्ट्रवादी हा खोडा घालणारा पक्ष आणि पालकमंत्री पदाचं श्रेय सुनील तटकरे यांनी घेऊ नये अशी त्यांनी टीका केली आहे। महेंद्र दळवींच्या एकंदरीत आकलन शक्तीची आणि आकलेची क्यू मला करायची वाटते। खरं तर मी कधी त्यांच्याविषयी किंवा कोणाविषयी मी बोललो नाही, पण ज्यावेळेस थेटपणाने वारंवार तटकरे साहेबांवर ते टीका करतात, खरं तर त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे। त्यांच्या असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती वेळा तटकरे साहेबांकडे आल्या आणि किती वेळा काय काय गोष्टी झाल्या। आत्तासुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरता हेच महाभाग तटकरे साहेबांच्याकडे
2-2, 3-3 वेळा दिल्लीपासून फेऱ्या मारून आले. त्यावेळेस तटकरे साहेबांचा हे दिसला नाही आणि आजच त्यांना या गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे महेंद्र दळवींनी उगाच आणाभाका मारू नये. जरूर त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे काय राजकारण असेल ते करावं, पण आज महायुती म्हणून तटकरे साहेबांनी जी काय भूमिका बजावली त्याच्यामुळे निश्चितच रायगडचा पालिकेवरील पदाच्या बाबतीतला आग्रह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जरूर होता. पण ज्यावेळेस एक स्ट्रॅटर्जी राज्य पातळीवर देश पातळीवर त्या ठिकाणी ठरते, आदरणीय नेते मोदी साहेब असतील, आदरणीय अमित भाई असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील, सुरेंद्र राठी असतील, यांनी एखादा विषय महायुतीसाठी त्या ठिकाणी धरला आणि त्याच्यामध्ये सकारात्मक तटकरे साहेबांनी जर अनुमोदन दिलं असेल तर त्याच्या बाबतीतलं श्रेय किंवा इतर गोष्टींचा विचार त्या ठिकाणी करण्याची गरज नाही. महेंद्र दळवींनी त्यांच्यापुरतं बघावं, त्यांना आता डोहाळे कसे लागलेत त्यांनी त्याविषयी बोलून दाखवलं. पाहायला गेलं तर युवक असतील, माझ्या भगिनी असतील, यांच्यासमोर अनेक त्या ठिकाणी समस्या आहेत. मुलं शिकत आहेत, सवरत आहेत, पण दुर्दैवी आज हातामध्ये रोजगार नाही. त्यामुळे एक इथे जसं असंतोष आहे, स्थानिक भूमिपुत्रांवर अन्याय त्या ठिकाणी होतोय, ही जी काय व्यथा आहे ती मांडण्याचा माझ्या परीने निश्चितच शासन दरबारी प्रयत्न करीन. आणि इथल्या भागातील नव्हे तर कोकणातील युवकांना वेगवेगळ्या असलेल्या उद्योगधंद्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमचा निश्चितच राहणार आहे. पण त्याचबरोबरच कोकणामध्ये निसर्गाचा समतोल राखण्याकरता इथे कुठलंही नवीन रासायनिक कारखानदारे येऊन देण्याचा आमचा मानस नाही. इथे वेगवेगळे IT क्षेत्रातील असेल किंवा मॅन्युफॅक्चरिंगचे असेल असे कारखानदारे आम्ही स्वागत करू. पण यापुढे कोकणामध्ये रासायनिक कारखानदारा मात्र आता पुढे त्या ठिकाणी आम्ही त्याचं स्वागत करणार असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींनी किंवा एकंदरीतच कर्जत खालापूर मतदारसंघातील युवकांनी जो काय आक्रोश स्थानिक असलेल्या कारखानदारी बाबतीत त्या ठिकाणी मांडला आहे त्याला सर्वांनी मिळून सहकार्य करावं. आणि 3 तारखेला माझ्या युवकांना असेल, माझ्या युवती भगिनी असेल, त्यांनी आज शिक्षण घेतलं आहे मात्र आज रोजगार त्यांना नाही, अशा सर्वांनी मोठ्या संख्येने खालापूरला उपस्थित राहावं अशी माझी विनंती. मी आपल्याला मगाशी माझ्या मनोगतामध्ये सांगितलं 3 तारीख आम्ही 3 तारखेला आम्ही आमचं आंदोलन काढतोय. त्या आंदोलनामध्ये प्रथम आम्ही गोदरेज आणि टाटा स्टील या कंपनींच्यावर आंदोलन करतोय. आम्ही कर्जतवरून सकाळी 9:30 वाजता इथून निघणार आहेत आणि कमीत कमी आमचं 25,000 ते 30,000 तरुणींचं हे आंदोलन असणार आहे. त्या आंदोलनामध्ये कुठल्याही पक्षाचा सिम्बॉल नसणार आहे. त्यामध्ये तिरंगा झेंडा असणार आहे, गळ्यामध्ये सध्या छत्रपती शिवाजींचा पट्टा, शिवाजी महाराजांचा पट्टा असणार आहे आणि हा पट्टा घेऊन आम्ही गोदरेज गेटवर जाऊन लॉक बंद आंदोलन आम्ही करणार आहे. पहिलं जाऊन आम्ही गेटला लॉक लागणार आहे. जोपर्यंत आमचा मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत गोदरेज कंपनी आणि टाटा कंपनीचा लॉक उघडणार नाही. एकंदरीत तरुणांना जेवढं आव्हान केलंय त्यानंतर तुम्ही मिसकॉलसाठी पण एक नंबर दिला होता, आतापर्यंत कसा प्रतिसाद तरुणांकडून आला? 30 ते 35 हजार तरुणांचे मिसकॉल आमच्या मिसकॉल कॅम्पेनिंगमध्ये आलेला आहे. त्यामध्ये आमचा एकच प्रांजल हेतू आहे, किती तरुण बेरोजगार आहेत त्यातून आम्हाला तरुणांनी मिसकॉल मारून आम्हाला मेसेज सुद्धा केलेले आहेत. असं आमच्या कंपनीमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आमचा बाकी हेतू नाही. त्यामध्ये फक्त आमचा एकच हेतू आहे का आपल्या कर्जत खालापूरमध्ये किती बेरोजगार तरुणी आहेत यासाठी आमचा तो प्रांजल प्रयत्न होता. आंदोलनाचा शेवट कसा असेल? आंदोलन जे होणार आहे त्याचा शेवट कसा? आंदोलनाचा शेवट आम्हाला न्याय मिळाल्याची शांती राहील. नितीन चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आपल्याला विरोध केला होता, तरी सुद्धा तुम्ही त्यांना परत आवर्जून आमंत्रण करणार आहात? मी सर्व पक्षाच्या सर्व प्रमुखांना आमंत्रण करणार आहे. त्यामध्ये कोणी त्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा नाही द्यायचा तो प्रत्येक पक्षाचा विषय असणार.